शौर्य हे रक्तात असतं आणि रक्त सांडलं तरी शौर्य अमरच राहतं. शिवरायांच्या मावळ्यांनी शौर्याची ही व्याख्या रचली. पराक्रमी निष्ठावान मावळ्यांमध्ये हंबीरराव मोहिते यांचं नाव घ्यावंच लागेल. आजचे आपले शिलेदार, स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. इतिहासाच्या पानांमध्ये काही नावं अजरामर होतात, कारण त्यांचा पराक्रम, त्याग आणि निष्ठा काळाच्या ओघातही कधीच विस्मृतीत जात नाही. मराठा साम्राज्याच्या या तेजस्वी इतिहासात हंबीरराव मोहिते यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरसेनापती आणि छत्रपती संभाजी महाराजांचे संरक्षक असलेले हंबीरराव मोहिते यांनी मोघल, आदिलशाही आणि कुतुबशाहीशी युद्धात असामान्य पराक्रम गाजवला. हंबीररावांचे खरे नाव हंसाजी मोहिते होते. सातारा जिल्ह्यातील तळबीड गावातील हंसाजींचे घराणे पराक्रमी होते. हंबीररावांच्या पणजोबांना निजामशाहींनी बाजी ही पदवी दिली होती. हंबीररावांचे वडील संभाजीराव हे शहाजीराजांच्या लष्करात होते. शहाजीराजांच्या सोबतीनं त्यांनी अनेक लढाया गाजवल्या. त्यांचा तोच गुण हंबीररावांमध्ये होता. हंबीररावांनी स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला आणि स्वराज्याचं रक्षण करणारा ते एक महान सेनापती ठरले. शिवाजी महाराजांनी त्यांचं शौर्य ओळखून हंसाजीऐवजी त्यांचे नामकरण हंबीरराव केलं आणि हंबीरराव स्वराज्याचे चौथे सरसेनापती बनले. त्यांनी मुघल साम्राज्यावर विविध शौर्यपूर्ण स्वाऱ्या केल्या. अफवा पसरवून मोगल सेनापतींना चकवा देऊन वाऱ्यासारख्या वेगानं छावण्यांवर हल्ला केला आणि लाखो रुपयांची संपत्ती हस्तगत केली. हंबीररावांची लढाई फक्त सैन्याचे भरणे नव्हती, तर स्वराज्याच्या आर्थिक संजीवनीसाठी त्यांचे रणनीतिक विचार अत्यंत महत्त्वाचे होते. वाई, दौलताबाद आणि लासूरवर त्यांनी केलेल्या हल्ल्यांनी मोघल आणि आदिलशाहीला आर्थिक धक्का दिला. त्यांनी लढाईत नेहमीच विजय मिळवला. विजापूरच्या मियाना बंधूंच्या अत्याचारांविरुद्ध त्यांनी शौर्यानं लढाई लढली. त्यावेळी हंबीररावांच्या तलवारीचा प्रहार इतका भयंकर होता की शत्रूची फौज दुभंगली. स्वराज्याच्या पाठीमागे हंबीररावांच्या पराक्रमाचे मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांचा मुकाबला केला. त्यांच्या गनिमी काव्यानं शत्रूला गाफील ठेवलं आणि स्वराज्याची समृद्धी साधली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर आलेल्या संकटात हंबीररावांनी आपल्या निष्ठेवर ठाम राहून छत्रपती संभाजी महाराजांच्या बाजूनं उभं राहण्याचं ठरवलं. हंबीरराव मोहिते केवळ सेनापती नव्हते, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेले एक निष्ठावान योद्धे होते. त्यांच्या रणनीतीमुळं मराठ्यांना नेहमीच विजय मिळाला. आजही त्यांच्या शौर्याचा आदर्श आपल्याला मार्गदर्शन करतो. स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा.